नमस्कार. हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जीवनामध्ये आवश्यक अशा काही सुंदर टिप्स ज्यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या दूर होतील. तर पाहूया या व्हिडिओमध्ये आपण अशा टिप्सबद्दल. स्टोन. जर एखाद्या व्यक्तीला स्टोन झाला असल्यास हळद आणि जुना गूळ ताकात मिसळून प्यायला द्यावे. स्टोन मुळापासून जातो. रात्री 1 चमचा जिरे पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी प्या. यकृत लिव्हर मजबूत होते. बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होते. हळद, मीठ आणि मोहरीचे तेल एकत्र करून पेस्ट बनवून दात घासल्याने दातांना लागलेली कीड नष्ट होते आणि दातही निरोगी राहतात. खूप जांभळ्या येत असतील तर समजा शरीराला ऑक्सिजनची कमी पडत आहे. अशा वेळेला हिरव्या झाडांजवळती आपण जास्तीत जास्त राहावे. तोंडाला नेहमी दुर्गंधी येत असेल तर आपले पचन चांगले नाही, पोटात गडबड आहे असे समजून घ्यावे. कानात घंटेचा आवाज येत असेल तर आपला BP वाढलेला असू शकतो. केस झपाट्याने गळत असतील तर शरीरात लोह कमतरता असू शकते, त्याची कमतरता दूर करावी. पाय सुजत असतील तर हृदय व मूत्रपिंडाचा त्रास आपल्याला असू शकतो, वैद्यांचा सल्ला घ्यावा. रात्री पायात सारखे गोळे क्रॅम्प्स येत असतील तर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. हातापायाची बोटे सुन्न होत असतील तर शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता असू शकते. गोड खाण्याची माणसाला सतत इच्छा होत असेल तर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते, हे लक्षात घ्यावे. वारंवार डोकेदुखी होणे म्हणजे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असू शकते, पाणी जास्ती प्यावे. हात पाय थंड पडत असतील तर शरीरातील रक्ताभिसरण कमी प्रमाणात होत असते. जिभेला जळजळ होत असेल, तोंड आले असेल तर व्हिटॅमिन B12ची शरीरात कमतरता असू शकते. एखाद्या पदार्थाचा वास नीट कळत नसेल तर शरीरात झिंक कमी असू शकते, ही कमतरता फळ आणि भाज्या खाल्ल्याने दूर होत असते. सतत खोकला येत असेल तर आल्याचा रस अधिक 1 चमचा मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा प्या. खोकला सतत येत असेल तर रात्री कोमट दुधात हळद टाकून प्या. खोकल्यामध्ये आराम होईल. खोकला सतत येत असेल तर 5 ते 6 तुळशीची पाने पाण्यात उकळून ते पाणी प्या व तुळशीची पाने खा, आराम पडेल. घशातील खवखव कमी करण्यासाठी गूळ अधिक मिरी एकत्र चघळा. घशातील खवखव कमी होते, अवश्य करून पहा. घशात खवखव होत असेल तर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून गुळण्या करा, आराम मिळेल. ह्या उपायाने आपल्याला घरच्या घरी आराम मिळू शकतो. एकदा अवश्य हे उपाय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.